नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? मजेत राहा, आनंदात राहा, कारण आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, बघताय तुम्ही पाठीमागं माझ्या सगळा हिरवा निसर्ग दिसतोय तुम्हाला. हिरवी झाडी, शेती दिसते आणि मला निसर्ग जास्त आवडतो. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये मी जास्तीत जास्त निसर्ग कसा दिसेल आणि आपलं मन कसं आनंदी होईल असा प्रयत्न करत असतो. तर मला एक सांगायचं मित्रांनो तुम्हाला, हे पाठीमागं जे झाड दिसतंय, तर त्या झाडावरून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की एक झाड होतं आणि त्याच्यावर एक पक्षी दाणा घेऊन खाण्यासाठी बसलेला होता. आणि तो चोचीमध्ये धरून दाणा खात असताना तो दाणा खाली पडला आणि त्या झाडाच्या फटीमध्ये अडकला. फटीमध्ये अडकल्यानंतर त्या पक्ष्यानं त्या झाडाला विनंती केली की माझा दाणा मला परत दे. पण त्या झाडानं काय ऐकलं नाही आणि त्या पक्ष्याला त्याचा दाणा काही दिला नाही. मग तो पक्षी त्याची तक्रार करण्यासाठी किंवा त्याला कापण्यासाठी सुताराकडे रिक्वेस्ट करायला गेला आणि त्यानं सुताराला सांगितलं की सुतारदादा, हे झाड कापून टाक, कारण झाड माझा दाणा मला परत देत नाही. त्या सुतारानं त्या पक्ष्याला हाकलून लावलं की मी काय झाड वगैरे तोडणार नाही म्हणून. त्यानंतर तो पक्षी त्या सुताराची तक्रार करण्यासाठी राजाकडे गेला आणि राजाला सांगितलं की हा सुतार माझं काम ऐकत नाही, तर ह्या सुताराला तू शिक्षा कर. त्या राजानंही त्या पक्षाला फटकारून लावलं आणि सांगितलं की मी त्या सुताराला शिक्षा वगैरे काय करणार नाही. त्याच्यानंतर तो पक्षी माहुताकडे गेला आणि त्या माहुताला सांगितलं की तू राजाला घेऊन फिरत असतो, तर तू राजाला सांग की सुताराला झाड कापायला सांग. त्या माहुतानंही ऐकलं नाही आणि त्यानंही हाकलून लावलं. त्याच्यानंतर तो पक्षी हत्तीकडे गेला आणि हत्तीला सांगितलं की तुझा माहूत माझं काम ऐकत नाही, तर तू माहुताला सांग, नसेल तर त्याला तुझ्यावर बसायला नंतर खाली पाड. त्या हत्तीनेही ऐकलं नाही आणि त्याला फटकारून तिथूनही लावलं. त्याच्यानंतर तो गेला मुंगीकडं आणि मुंगीला सांगितलं की मुंगी ताई, तू माझी मदत करू शकते. तर हा हत्ती माझं काम ऐकत नाही, तर तू काय कर, त्याच्या कानामध्ये जा आणि त्याचा चावा घे, त्याच्यानंतर तो माझं काम ऐका. त्या मुंगीनेही फटकारून लावलं. मग आत्तापर्यंत विनम्रपणे आपली मागणी करणारा हा पक्षी त्यानंतर उग्र झाला आणि त्यानं ठरवलं की ह्या प्रत्येकाला धडा शिकवायचा. म्हणून तो म्हणला की मी हत्तीला किंवा माहुताला किंवा राजाला किंवा सुताराला चावा घेऊ शकत नाही किंवा त्यांना इजा करू शकत नाही, पण ह्या मुंगीला मात्र इजा करू शकतो आणि तिला खाऊ शकतो. आणि म्हणून त्या मुंगीला त्यानं सांगितलं की ह्यांना मी काय करू शकत नाही, पण तुला मात्र एका क्षणात मी खाऊन टाकू शकतो. तुला जर तुझं जीवन हवं असेल तर मला न्याय मिळण्यासाठी तू मदत केली पाहिजे. त्याप्रमाणे मुंगीनं त्या राजाला हत्तीला सांगितलं की तू हा जो पक्षी सांगतो त्याप्रमाणे कर, नसल तर मला तुला येऊन चावं लागेल. मग हत्तीनं माहुताला सांगितलं की जर मला तू मुंगी चावणार असेल तर त्याच्यापेक्षा तू राजाला सांग. माहुतानं राजाला सांगितलं की एक सिस्टीम अशी उलटी फिरायला लागलेली आहे, त्याप्रमाणे तुम्ही नाही केलं तर तुम्हाला मला हत्तीवर बसल्यानंतर पाडावं लागेल. आणि मग राजानं सांगितलं की जर हत्ती किंवा माहूत मला पाडणार असेल तर त्या सुताराला सांगितलं की ते झाड कापून टाक. आणि त्यानंतर त्या सुतारापर्यंत निरोप गेल्यानंतर ज्यावेळी सुतार तो झाडाकडे गेला त्यावेळी ते झाड थरथरलं, आता हा आपल्याला कापणार. त्यावेळी त्या झाडानं तो दाणा खाली त्या पक्षाला देऊन टाकला आणि त्यानंतर तो विषय तिथं संपला. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा असं असतंय की एखाद्या व्यक्तीची म्हणा किंवा जीवाची म्हणा ताकद ही आपल्या लक्षात येत नसते आणि मग त्याला आपण कमजोर समजतो आणि कमजोर किंवा दुबळा समजून त्याला दुर्लक्षित करतो. पण प्रत्येकामध्ये काही ना काही जशा परिस्थिती असते त्या परिस्थितीनुसार ताकद येत असते आणि ती ताकद उग्र रूप धारण करत असते. म्हणून कोणालाही कमी लेखायचा, कमी समजायचा आणि स्वतःचा अहंकार, गर्व मिरवण्याचा प्रयत्न करू नका. हा बोध ह्या व्हिडिओमध्ये घ्या आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करा.
अशी विनंती करतो आणि थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय भारत.